भाजपाने आजवर त्यांच्यासोबत असणाऱ्या मित्रपक्षांना नेहमीच धोका दिलेला आहे. आज अजित पवारांना बाहेर काढण्याच्या तयारीत आहेत, तर निवडणुकीच्या निकालानंतर शिंदे गटाला बाहेर काढतील असे म्हणत संजय राऊतांनी भाजपावर निशाणा साधला आहे. हे सर्वे महायुतीचा सर्वे, महाविकास आघाडीचा सर्वे, अमुक अमुक पक्षाचा सर्वे, अमुक अमुक चॅनलचा सर्वे, अजून निवडणुका व्हायच्या आहेत, निवडणुका जाहीर व्हायच्या आहेत. लोकसभा निवडणुकीपूर्वी असे खूप सर्वे महाराष्ट्राला देशात आले, 400 पारवाले. त्याचं काय झालं आपण पाहिलं. म्हणजे त्या सर्वेनुसार पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांना 5 जागाही मिळताना कठीण दाखवलं होतं आणि महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाला 24 जागा मिळणार होत्या. तेव्हा तुम्ही हे जे सर्वे किंवा त्या संदर्भातल्या अफवा ज्या आहेत त्याच्यावर विश्वास ठेवू नका. महाराष्ट्रात कोणत्याही परिस्थितीमध्ये सत्ता बदल होतोय आणि महाराष्ट्रात परिवर्तन होण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे आणि त्याच्यामुळे अशा प्रकारच्या ज्या बातम्या आहेत सर्वेच्या माध्यमातून त्या येत असतात. आम्हाला खात्री आहे ना, आम्हाला माहिती आहे राज्यात कोणत्या भागामध्ये काय निकाल लागणार आहे, हे आम्हाला माहिती आहे. नाना पटोलेंना मुख्यमंत्री अजित पवार यांना महायुतीतून बाहेर काढण्यासाठी भाजपाने शिंदे गटाकडून पद्धतशीर प्रयत्न सुरू असल्याची माहिती समोर येते. भारतीय जनता पक्ष आणि हा मिंदे गट हे 1 नंबरचे कारस्थानी आणि कपटी लोक आहेत. भाजपवरती कोणी विश्वासच ठेवू नये. ते आपल्या जवळच्याच मित्रांचा काटा काढतात. आज अजित पवारचा काटा काढतील आणि निवडणुकीनंतर मिंदे गटाचा काटा काढतील, गर्दन उडवतील. हे निर्दयी लोक आहेत. त्याचा अनुभव आम्ही घेतलाय, या देशातल्या अनेक त्यांच्या मित्र पक्षाने घेतलेला आहे. अजित पवार यांना दूर लोटण्याचा उपक्रम आणि कार्यक्रम सुरू झालेला आहे आणि त्याच्यामध्ये हे मिंदे गटाचे काही लोक सामील आहेत. त्यातलं राजकारण असं आहे की एकदा अजित पवारांना बाहेर काढलं की मग आपापल्या वाट्याला जास्त जागा जिंकण्यासाठी लढण्यासाठी येऊ शकतात. पण अजित पवार हे त्यांच्या काकांशी बेईमानी करून एवढा मोठा धोका पत्करून भारतीय जनता पक्षाबरोबर आलेले आहेत. पण आता गरज सर्व वैद्य मरो ही भूमिका असल्यामुळे अजित पवारांना अडचणीत आणणारी वक्तव्य भूमिका दोन्ही गटाकडून घेतल्या जातात. पण मी परत सांगतो, आज पहिला बळी जर अजित पवारचा जाणार असेल तर दुसरा बळी हा मिंदे गटाचा आहे. हे 100%. 2024च्या निवडणुकीनंतर परिवर्तन जे होत आहे त्याच्यामध्ये सत्ता जरी महाविकास आघाडीची येणार असली 100%, तरीही कोणत्याही परिस्थितीत राज्याचं नेतृत्व एकनाथ शिंदेकडे राहू नये यासाठी भारतीय जनता पक्षामध्ये आत्ताच हालचाली सुरू झालेल्या आहेत.